डांग जिल्ह्यात पावसाळ्यात वाया जाणारं पाणी थांबविण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी चेकडॅम बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं। मात्र भ्रष्ट अधिकारी व जमीनदारांच्या संगनमताने हे चेकडॅम बांधण्यात अडचण येत असल्यामुळे पहिल्याच पावसात ही योजना केवळ कागदावरच प्रभावी ठरते। जिल्ह्यातील हवा तालुक्यातील बोरखळ गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या धनादेश बंधाऱ्यात भाडेकरूंनी केलेल्या गैरप्रकाराबाबत स्थानिक दक्ष नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह दक्षता विभागाकडे लेखी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे। दमणगंगा विभागाकडून डांग जिल्ह्यातील अहवा तालुक्यातील टेंभुर्गरहता आणि बोरखळ जवळ खापरी नदीच्या पट्ट्यात चेकडॅम बांधण्यात येत आहे। येथे दर्जेदार काम करण्याऐवजी मक्तेदारांकडून नदीतील गोल दगडांचा रॅबल वापर करून मोठ्या प्रमाणात गुरांची उधळण केली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांमध्ये आहे। डांग जिल्ह्यात दरवर्षी 100 इंचाहून अधिक पाऊस पडतो, मात्र योग्य नियोजनाअभावी पावसाचं पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत। पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यातील शेती व पशुपालनासाठी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला। त्यामुळे दमणगंगा जलसंपदा विभागातर्फे सध्या खापरी नदीत बोरखळ ते तांबुरुणघरटा दरम्यान कोट्यवधी रुपये खर्चून चेकडॅम बांधण्यात येत आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाखाली मक्तेदारांकडून नदीच्या पात्रात मोठमोठे गोलाकार दगड टाकून मुखवटे काँक्रीटऐवजी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून गुरेढोरे सुरू आहेत। खापरी नदीवर कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या चेकडॅमच्या कामावर देखरेख करण्यासाठी सरकारी अभियंता किंवा एसओ नसल्यानं मक्तेदारांना गैरप्रकार करण्यास मोकळे मैदान देण्याचा घाट निर्माण झालाय। पहिल्याच पावसात चेकडॅम वाहून जाऊन निरुपयोगी होण्याची शक्यता आहे। शासनाची कोट्यवधी रुपयांची योजना पाण्यात जाईल अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत। मात्र बोरखल गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या धनादेश बंधाऱ्यातील पट्टेदाराच्या गैरकारभाराबाबत एका स्थानिक सजग नेत्यानं मुख्यमंत्र्यांसह दक्षता विभागाला लेखी निवेदन देऊन चौकशीच्या मागणीसाठी पाऊल उचलण्याची माहिती दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ चौकशी झाली तर दमणगंगा विभागाचा घोटाळा बाहेर येईल यात शंका नाही। त्यानंतर अधिकारी योग्य ती कारवाई करतात का हे पाहणं बाकी आहे। डांग जिल्ह्यातील बोरखळजवळील चेकडॅमचं कंत्राटदार आणि दमणगंगा अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील भ्रष्ट पट्टेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल। वृत्तसंकलन रमेश महाला, डांग।